कशा करता मला माहित नाही. कशा करता होण्याचे संकेत आहेत. देशाची राजधानी आहे. देशाच्या राजधानीत कोणी जात असेल तर त्याच्यावरती प्रश्न का विचारले जातात मला माहीत नाही. काय मोदी शहांनी कोणावर बंदी घातली आहे का दिल्लीत येऊ नये. पण आमच्या कानावर असं आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला त्रास देण्याच्या हेतूनं आधी शिवसेना फोडली तरीही काही फायदा झाला नाही. उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेची घोडदौड कायम राहील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली. त्याच्यामुळे आणखीन काही शिवसेनेच्या मतामध्ये विभागणी करून फूट पाडून गोंधळ निर्माण करून काही पदरात पाडून घेता येईल का अशा प्रकारची कारस्थानं दिल्ली गेल्या काही काळापासून करते आहे. पण मी त्याच्याशी कोणत्या इतर घटनेशी संबंध जोडू इच्छित नाही. पण प्रयत्न सुरू आहेत. MIM पद्धतीचे काही पक्ष महाराष्ट्रामध्ये असतील आणि ते बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या संदर्भात महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी शहांना मदत करू इच्छित असतील तर महाराष्ट्राच्या इतिहासात अशा सर्व नेत्यांची पक्षांची भूमिका ही महाराष्ट्रद्रोही म्हणून लिहिली जाईल असं मला वाटतं. आणि मला वाटतं की शेवटी ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे, मराठी माणसाच्या चळवळीवर प्रेम आहे, ते अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेणार नाही. पण आम्ही सर्व परिस्थितीला सामोरे जाऊन कोणत्याही विषम परिस्थितीला सामोरे जाऊन महाराष्ट्रामध्ये या मोदी शहांच्या महाराष्ट्रद्रोही पक्षाचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. पण अशा निवडणुकीच्या अशा ऐन वातावरणात राज ठाकरेंची जी दिल्लीची मला माहीत नाही. बघा मी त्यांच्यावरती बोलू इच्छित नाही. दिल्लीत जाणं किंवा अन्य कुठे जाणं हा त्यांचा अधिकार आहे. देश सगळ्यांचा आहे. पण युतीच्या मला असं कळलं की रात्री त्या नेत्यांना भेट मिळाली नाही, सकाळी बोलवलं आहे. पण अशा बातम्या वाचत असतो आम्ही. त्याच्यावरती काय खास मत व्यक्त करावं अशी माझी भूमिका नाही. शरद पवार शिवसेनेमुळे पार्टी करे की राज ठाकरे आघाडी शिवसेनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चिखल झाला. 2019 मध्ये जनतेने शिवसेना आणि भाजप युतीला निवडून दिलं होतं. मात्र त्यानंतर शिवसेना काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली असा मनसेने हे केला टोला. ठीक आहे, त्यांचे टोले त्यांच्यापाशी. अजून राजकारण बरंच महाराष्ट्रात घडायचं आहे, चालायचं आहे. आणि या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे, त्यानंतर शरद पवार, माननीय शरद पवार आणि आमची जी महाविकास आघाडी काँग्रेसबरोबर आहे त्या महाविकास आघाडीलाच राज्यात यश मिळतं आहे या भीतीपोटी हे सगळ्या घडामोडी सुरू केल्या. पण राज ठाकरे